महिलांवरचे त्यावेळेचे अन्याय अत्याचार यावेळेस महिलाच एकत्रित आल्या. सगळं सारखं काम करून सुद्धा महिलांना कमी वेतन दिले जायचे. मतदानाचा अधिकार होता. तर 1908, 1909, 1910 तिन्ही वर्षी सातत्याने महिलांनी लढा दिला. त्यांनी मतदानाचा हक्क मिळवला. त्यांनी समान वेतन, पुरुषांइतकंच वेतन महिलांना मिळावं यासाठी झटून तेही पूर्ण करून घेतलं. आणि एकूणच सगळ्या समाजामध्ये सगळ्या घटनेतून महिलांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचं स्मरण म्हणून हा जागतिक महिला दिन आपण साजरा करतो. आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंगोदरी प्रथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशिनी. अहिलेला किती आपल्याला सहन कराव्या लागल्या. तिची काही चूक नव्हती, पण शिळा होऊन पडली आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने मग तिचा मृत्यू झाला. द्रौपदी केवळ सासूची आज्ञा, जे काय आणलंय ते तो गण किंवा ती दीक्षा तुम्ही 5 जणांनी वाटून खायची म्हणून 5 पतींचं तिने पत्नीत्व पत्करलं, सिद्ध केलं. भरपूर त्यांना परमेश्वराची कृपा, परमेश्वराचे अधिकार होते, आशीर्वाद होते, पण कर्तव्य जी असतात ती फार वेगळी आणि मोठी असतात. सीतेचं तर जीवन खूप विचार करण्यासारखं आहे. पतीला किती म्हणून साथ द्यावी ते सीतेने आपल्या वागणुकीतून आपल्या जीवनात सिद्ध करून दाखवलं. आणि तारा मंगोदरी यांनी रावणाच्या सगळ्या त्या काळात रावण जरी शिवभक्त होता तरी शेवटी स्त्री आणि एखादी भावाची का होईना पत्नी सगळे अधिकार त्यावेळेस मिळायचे. खूप चुकीची प्रथा होती. पण त्या महिलांनी आपलं कर्तृत्व, आपलं मातृत्व आणि आपलं सगळं ते जे आहे सिद्ध केलं. भारतीय संस्कृती तो आदर्श आहे. यत्र नार्यस्तु युज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो, स्त्रीला आदर्श म्हणून तिच्या विचारांची कदर केली जाते, तिचा कुठेही अपमान न करता तिच्यावर काही जबाबदाऱ्या, तिला हक्क प्रदान केले जातात, तर त्या घरामध्ये न कळत लक्ष्मीचं आगमन होतं, लक्ष्मीचा वास असतो आणि ते घर अतिशय समृद्ध होतं. तर आजच्या ह्या दिवशी पहिलं म्हणजे पुरुषांना हे सांगणं आहे की अरे स्त्रीचा सन्मान करा, स्त्रीला इज्जत द्या. स्त्री म्हणजे केवळ एक भोग वस्तू किंवा घरातली कामवाली किंवा आमच्या गरजा पूर्ण तू करायच्या, सकाळी उठल्यापासून चहा देण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं बिछाना टाकण्यापर्यंतची कामं अशी स्त्रीची एक भूमिका किंवा तिची अशी कल्पना प्रतिमा ठेवू नका. त्याला इमेज म्हणतात. स्त्रीला सन्मान द्या. स्त्रीचा विचार हा अतिशय चांगला असतो, कारण तीच ह्या जगामधल्या प्रत्येक जीवाची निर्मिती करू शकते आणि ही निर्मितीची क्षमता स्त्रीमध्ये आहे. त्यामुळेच तिच्यामध्ये सहनशीलता आहे, त्यामुळेच तिच्यात मोठं दातृत्व आहे, त्यामुळेच तिच्यात सर्वसमावेशक वृत्ती आहे. हे स्त्रीचे जे गुण आहे ते लक्षात घेऊन परमेश्वराने स्त्रीला खूप वरचा दर्जा बहाल केलेला आहे. आता आज पुष्कळ स्त्रियांना सर्वत्र मतदानाचे हक्क आहेत, सर्वत्र समान एंट्री जी म्हणतात ती पण आहे. आज कुठल्या क्षेत्रात रिक्षा चालवते, बस कंडक्टर आहे, शिवाय विमान चालवणारी आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये विशेष IAS ऑफिसर किंवा इस्रोसारख्या अंतराळाच्या कारभारामध्ये सुद्धा स्त्रियांचे योगदान. तेव्हा स्त्री शक्तीला सलाम करूया आणि आपला सन्मान आपण ठेवायचा. मी काही करू शकते
किंवा मीच माझं घर चांगलं सांभाळू शकते, सजवू शकते, हा विश्वास ठेवून आपण आपलं कर्तृत्व प्रसिद्ध करणं याच काळाची गरज आहे आणि ती आपण करूया. आणि जिल्हा वाचनालयामध्ये आपण सगळेजण एकत्र राहून सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत. सुवर्णा निधीन सगळं महिलेचं साहित्य घेऊन आणि मी तर पाहतो की गेल्या माझं वय 75 आहे. म्हणजे माहीत आहे माझ्या सर्व कार्यकाळामध्ये माझ्या बहिणी आणि आईनंच मला घेतलेलं लहानपणापासून. मी तर एक लहानपणी अत्यंत पुरुषाने हलकळा होतो तेव्हा आई बहीण मला शाळेत येऊन सोडणार आणि बहिणी मला लहानपणी श्यामची मला दररोज संध्याकाळी वाचून दाखवायची. संध्याकाळी श्यामची आई वाचताना आम्ही सगळे भाऊ रडायचो. ते थोडंसं होतं पण ते ती संध्याकाळ माझ्या लक्षात राहते. मी एका विषयावर कविता लिहिल्या किंवा लेखन साहित्य लिहिलं त्यामध्ये स्त्री जीवनाविषयी खूप मोठा अभ्यास केला. पुण्यामध्ये पण आमच्या पुणे महासागराच्या अंजली कुलकर्णी शिल्पामध्ये ते आता तिथल्या भगिनी मंडळाचं स्त्रियांच्या साहित्यावर त्या 2 खंड काढले. आपल्याकडे आहे स्त्री साहित्याचं संपूर्ण त्यात मागावं घेतलेलं आहे गेल्या 10-20 वर्षाचं. तर आपण ते वाचावं. त्याचं कारण असं की ह्या मुलीच्या इथे दिसतात मला कमी वाटतं त्यांनीच एक योग्य दिशेनं त्याचा अभ्यास केला आणि ते साहित्य म्हणून सांगायचं नाही तर वेगळं वळण तुमच्या आयुष्याला मिळतं. थोडक्यात सांगायचं आम्ही सगळे 5 आहोत आम्ही सगळ्या सुना ह्या शिकलेल्या आहेत आणि सगळी मुलं आमचे कॉम्प्युटर इंजिनियर आहे 5 भावाचे आणि आम्ही मुलं आमच्या सुना सगळ्या MABA आल्या. कारण काय की त्यांना शिक्षणाचा ध्यास करा. त्यामुळेच आमच्या एका भावाची नाक परवा लग्न आलं IS मुलगी आम्ही तिने पण लिंग्विस्टिकमध्येच IS केलं. हे सांगायचं काय नसतं की महिलांसाठी खूप आहे आपण म्हणतो पण आज महिलांशिवाय पुढे पाणी हवत नाही. आणि कायदे तर तुम्हाला माहिती की काही साधूपासून आहे आरोग्यविषयक मात्र सांगितलं पाहिजे. सर्व महिलांनी बहिणी वगैरे जर आपल्या मुलांची योग्य वेळात काळजी घेतली तर ती मुलं मोठी होतात आणि चांगली सुदृढ होतात. हेही स्वतः पाहिजे. माझ्या मुलाच्या लहानपणी छातीमध्ये त्याचं हार्टचं होल मोठं होतं तर त्याला मी इतकं ट्रेनिंग दिलं की तो आज आमच्या घरात सगळ्यात लठ्ठ आणि तब्येतीने चांगला होता. तोच कॉम्प्युटर इंजिनियर आहे. दुसरा मुलगाही त्यालाही शिक्षणाचा वेळ जॉगिंगचा वेळ तो याच कॉम्प्युटर इंजिनियर आहे. हे सांगायचं कारण असं की आईने जर योग्य पद्धतीनं आपली मुलं वाढवली आणि वडील तर असतात वडील नोकरी करतात किंवा काय करतात त्यामुळे मला नेहमी महिलांविषयी भगिनीविषयी स्त्रियांविषयी विशेषतः ह्या वयात मला वृद्ध स्त्रियांविषयी खूप अनुकंपा वाटतो. त्याचं कारण असं की बऱ्याचशा घरामध्ये पाहतो पुण्यात सुद्धा फिरतो मी की बऱ्याचशा घरातली शिकलेली माणसं की आपल्या आई वडिलांना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी पाठवतात की आता फार मस्त झाला तिकडे फार छान आहे महिन्याला 50,000 रुपये देऊ तुम्ही एका चांगल्या रिसॉर्टला जाऊन जा. हे जे चाललं आहे ना शिक्षित मुलांमध्ये ते अत्यंत वाईट आहे. इथं म्हणतो की ही रिसॉर्ट म्हाताऱ्यांसाठी रिसॉर्ट आणि हे सगळे आश्रम बंद व्हायला पाहिजे. इतके चांगले दिवस आपल्या भगिनींना आलो कारण त्यांची मुलं मोठी होती आणि मुलांना ती जाणीव असणार मिळाली. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्त्री जीवनाविषयी लिहिताना मला नेहमी एक गोष्ट कायम आठवत राहिली की स्त्रियांसाठी म्हणून मी कुठल्याही स्त्रीला अनेक कामं केली आहे. तर एकच उदाहरण सांगतो की माझ्या नात्यातली सख्खी आतेबाई तिला तिच्या नवऱ्यानं गावाच्या पारावर म्हणतात गावाच्या विशीवर तिला उलटं टांगून ठेवलं कारण ती तिच्या चुलत्याकडून पैसे आणत नव्हते. तो काळ तसा ते दिवस तसे पण मी ज्या समाजातला आहे आमच्या समाजात खूप अडाणी तर आमच्या वंजारी समाजाचं काही पुनरुत्थान व्हावं म्हणून आम्ही 5 भाऊ प्रयत्न करतो. माझ्या घरामध्ये 2 IS आहेत आणि सर्व आयुष्यभर आम्ही आमच्या पिढीसाठी काम केलं आहे. पण मला असं वाटतं की जशी ही नवीन जी प्रस्थापित मंडळी आहे मराठा ब्राह्मण जातीचा उल्लेख करणे जी प्रस्थापित आहे प्रस्थापितांनी जे वंचित आहेत त्यांना हात द्यावा आणि वंचितातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी उभं राहून खमतेपणा उभं राहून त्यांनी आपली मुलं उभी करावी. आणि मला वाटतं महिलांनी देखील फारच मोठं संधी देखील त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. मला छान वाटतं
दोन्ही स्तरावरच्या भगिनी आहेत आणि खूप छान वाटलं. आपण दरवर्षी एक चालू आपण डिजिटल लायब्ररीतच आम्ही वाढलो असतो लहानपणापासून. दीक्षित सरांबरोबर गुरुवारी 25-30 वर्ष काम केलं आणि जरी मी वीज मंडळात होतो तरी लायब्ररीशिवाय माझं काम होतं. सकाळी पुस्तक घेऊन जायचं, संध्याकाळी परत मी बसायचं वरती मासिकं वाचायचं. असं ते सांगण्याचं कारण असेल ते कोणीतरी सांगितलं पाहिजे. आता वैद्य मॅडम सांगितलं एक कसं या लायब्ररीचं कसा परिप्रेक्ष्य ते आपण अनुभवतो नवीन पिढीचं काय. आणि मला काय आमचे काय महाराष्ट्रातल्या मोठ्या लेखिका आहेत, त्यांचे प्रवास वर्णन महाराष्ट्राला गाजले. त्यांच्या प्रवास वर्णन पाहून आम्ही इथे फडणबंधूंनी मागे काश्मीर प्रवास केला. त्यांचं काश्मीर पुस्तक गिरनार गरबा त्यांची प्रवास वर्णन मी अजूनही खूप जपून देत नाही मी त्यांना, पण ते माझ्या प्रतिसाद जपून ठेवली. त्यामुळे मेरा ताईंनी खूप. आणि दुसरी दोन गोष्ट की आमच्या शिल्पाताईला तर परवाच आमच्या आनंदोत्सवाचा नवदुर्गा पुरस्कार मिळाला. फार मोठी गोष्ट आहे. महिला अभिनंदन. आणि त्याकडे पल्लवी तर माझी मुलगीच आहे. तिला मला काय हवं, कुठलं पुस्तक पाहिजे सगळ्यांच्याच बहिणीसारखं आहे. आणि नेहमी हसून नोकरीमध्ये हसून राहणारी मुलं आपोआप सर्वाईव्ह होतात, मोठी होतात आणि घटून जात त्यांचं. तसं पल्लवीचं कामही चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि त्यांनी तिलाही नवयुगा पुरस्कार जिल्ह्याच्या वतीने आणि आनंदोत्सव पुरस्कार तर शेतापर्यंत मला बोल नाही पाहावा विरातांना मिळाला पुरस्कार. अभिनंदन. तुम्ही सर्वांचं अभिनंदन. वर्षा मॅडम त्यांनी पण फार कमी काळात सगळं हे केलं तर अवगत केलं आणि यात काही सगळी मोठी माणसं आहेत. मला बोलू दिलं. धन्यवाद. नंद प्रकाश शिंदे भाऊ आपण